नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मागील भागात आपण स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील समाज जीवनाचा अभ्यास केला. आजच्या भागात वसाहतकालीन भारत या भागाचा आढावा घेणार आहोत. वसाहतकालीन भारत या कालखंडाच्या संदर्भावरून असे दिसून येते की साधारणपणे भारतातील वसाहत कालखंड हा युरोपीय देशांनी सत्ता प्रस्थापित केल्यानंतरचा कालखंड हा वसाहत कालखंड म्हणून मानला जातो. त्यामध्ये 16व्या शतकात व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज भारतात आले. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात डच आणि ब्रिटिश भारताच्या किनाऱ्यावरती उतरले. त्यानंतर पॉंडिचेरी येथे फ्रेंच लोकांचे अस्तित्व अधिकच जाणवले. ब्रिटिशांनी 20व्या शतकापर्यंत भारतावर राज्य केले. त्यानंतर ब्रिटिशांच्या काळात प्रशासनामध्ये अनेक संस्थात्मक सुधारणा होऊन राज्यकारभाराची घडी सुरळीत झाली. त्यामुळेच अनेक सामाजिक सुधारणाही झालेल्या दिसून येतात. अशा या वसाहत कालखंडातील ब्रिटिश सत्तेच्या भारतीय समाजावरील दृश्य परिणामांचा काही मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यास करणार आहोत. ते मुद्दे म्हणजे त्या काळातील शिक्षण पद्धती, संस्कृती, प्रशासन, अर्थव्यवस्था, त्या काळातील दळणवळण सुविधा आणि संपर्क माध्यमे, राष्ट्रवादाची चळवळ, समाज सुधारणेच्या चळवळी, सामाजिक कायदे अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे आपण पुढच्या परिणामांचा आढावा घेणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम त्या कालखंडातील शिक्षण पद्धती मध्ये असे दिसून येते की ब्रिटिशांनी भारतामध्ये सुरू केलेल्या शिक्षणात उच्च शालेय पातळीवरील शिक्षण हे इंग्रजी भाषेतून दिले जाई. त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी ही संपर्क भाषा बनली. त्यामुळे कोणताही भेदभाव न करता त्या काळामध्ये सर्वांनाच शिक्षणाची संधी असलेली आपल्याला दिसून येते. यासाठी इंडियन युनिव्हर्सिटीज ऍक्ट 1856 अन्वये कलकत्ता, बॉम्बे, मद्रास या ठिकाणी भारतातील पहिल्या महाविद्यालयांची विद्यापीठांची स्थापना झालेली दिसून येते. या विद्यापीठातील विषय हे अगदी लौकिक जीवनाशी संबंधित होते. त्यामध्ये गणित, विज्ञान, तत्वज्ञान, समाजशास्त्र, इतिहास अशा अनेक विषयांचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. या शिक्षण पद्धतीमुळे हुशार म्हणजे चाणाक्ष असा नवीन बुद्धिवादी वर्ग उदयास आलेला दिसून येतो. त्यांच्यापैकी काहींनी पुढं आपल्या समाजातील सुधारणेचे लक्षणीय कार्य हाती घेतलेले दिसून येते. एकंदरीतच या काळात बुद्धिनिष्ठता, समानता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, व्यक्तिवाद अशी अनेक सामाजिक मूल्ये या बुद्धिजीवी वर्गामध्ये उदयास आलेली आहेत. त्यानंतर त्या काळातील संस्कृतीचा विचार करूया. येथील संस्कृतीचा विचार करता असे दिसून येते की या कालखंडातील लोकांचा पेहराव, रीतिरिवाज, वर्तणूक, भाषा, मनोरंजन, आहार-विहार, खेळ इत्यादी बाबतीत ब्रिटिश जीवनसरणीचे अनुकरण करण्यास आपल्या लोकांनी सुरुवात केलेली आहे. या अनुकरणाच्या प्रक्रियेसच वेस्टर्नायझेशन किंवा पाश्चात्तीकरण असे प्रख्यात समाजशास्त्रज्ञ डॉक्टर एम.एन. श्रीनिवास यांनी नाव दिले. या पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाचे वर्गीकरण अलातास या समाजशास्त्रज्ञांनी एकूण 4 प्रकारात केलेले आहे. ते 4 प्रकार म्हणजे पहिला प्रकार आहे व्ययमूलक बदल. याचा अर्थ मूळ सांस्कृतिक लक्षणं हळूहळू घटत जाणे. म्हणजेच जे मूळचे रीतिरिवाज आहेत, प्रथा, परंपरा, मूल्ये होती ती वर्तनातून हळूहळू कमी होत जाऊन त्या जागी
ब्रिटिश जीवनसरणीचे, विचारांचे, आहार विहारांचे अनुकरण करणे होय. दुसरा प्रकार आहे बुद्धिमूलक बदल. यामध्ये मूळ सांस्कृतिक लक्षणांमध्ये विविध लक्षणांची भर पडणे. तिसरा प्रकार पुष्टीमूलक बदल, म्हणजे मूळची जी सांस्कृतिक लक्षणे होती त्यांना अधिक समृद्ध व शक्तिशाली बनवणे. आणि शेवटचा प्रकार संमिश्रतामूलक बदल. यामध्ये जुनी आणि नवीन लक्षणे मिळून त्यांच्या एकत्रीकरणातून नवीन लक्षणे विकसित होणे, म्हणजेच नाविन्याची निर्मिती होणे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे प्रशासन. आता या कालखंडातील प्रशासनाचा विचार करता ब्रिटिशांनी नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारून प्रशासनाच्या नवीन पद्धती भारतात रूढ केलेल्या दिसून येतात. त्यामध्ये त्यांनी भारतीय भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्यासाठी बघा आर्थिक सेवा, शिक्षण सेवा, महसूल सेवा तसेच प्रशासकीय सेवा यासारख्या विविध सेवांचे विभागही स्थापन केलेले आहेत. त्याचबरोबर नवीन न्यायपद्धती निर्माण केलेली दिसून येते. याद्वारे व्यक्तीच्या जातीपातीचा विचार न करता धर्मनिरपेक्ष पद्धतीने, म्हणजेच कोणत्याही धर्माला कमी किंवा अधिक महत्त्व न देता सर्वांना समान न्याय देऊन वतनदार आणि जमीनदार यांचे परंपरेने चालत आलेले अधिकार रद्द करण्यात आले. याचा परिणाम म्हणजे भारतीय समाजामध्ये हळूहळू लोकशाही मूल्यांचा अवलंब होऊ लागलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे अर्थव्यवस्था. या बाबतीत आपल्याला माहिती आहे अर्थ म्हणजेच पैसा आणि पैसा म्हणजे उद्योगधंद्यांची निर्मिती. जिथे उद्योगधंदे तिथे त्या उद्योगधंद्यासाठी, नोकरी व्यवसायासाठी खेड्यातून लोकांची शहराकडे धाव म्हणजेच गर्दी आणि त्यामुळं शहरीकरणाची निर्मिती, शहरांची किंवा नगरांची निर्मिती. यावरून औद्योगिकरण आणि शहरीकरण या दोन्ही प्रक्रिया अगदी हातात हात घालून या काळात उदयास आलेल्या दिसून येतात आणि जातीनुसार कौशल्य, व्यवसाय हे नियम हळूहळू नष्ट होऊन त्याच्या जागी शिक्षण आणि उत्पन्न यांनी जागा घेतली. जो क्वालिटीने शिकेल तोच या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकेल. त्यामुळे नवीन विचारसरणीचा समृद्ध असा सामाजिक वर्ग उदयास आला. त्यामुळेच ब्रिटिशांनी लागू केलेल्या नवीन महसूल पद्धतीचा शेतकरी वर्गावरती चांगला परिणाम झाला. शेतीचे व्यापारीकरण झाले. त्यांच्या नगदी पिकांना महत्त्व येऊन अन्नधान्याच्या किमती वाढल्या. एकंदरीतच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारून त्यांना चांगला दर्जा प्राप्त झालेला या भागामध्ये दिसून येतो. पुढचा मुद्दा आहे दळणवळण आणि संपर्क माध्यम. आता आपल्याला माहिती आहे प्रचलित समाजामध्ये दळणवळण किंवा वाहतूक, रस्ते अशा काहीच सुविधा नव्हत्या. त्यामुळे समाज हा शहरापासून किंवा उद्योगधंद्यापासून पूर्णपणे वंचित राहत होता. या कालखंडात संपूर्ण भारतभर रेल्वे, रस्ते, टपाल, तार अशा सोयी सुरू झाल्या. त्यामुळे देशाच्या अगदी कानाकोपऱ्यात लोकांपर्यंत सर्व सुविधा पोहोचू लागल्या. त्याचबरोबर मालाची आयात निर्यात करणं शक्य झालं. त्यांच्या मालाला म्हणजे दळणवळणाअभावी मालाची किंमत कवडी मोल होती. त्या मालाला चांगली किंमत मिळू लागली आणि महत्त्वाचं म्हणजे 1869 मध्ये सुएझ कालवा खुला झाल्याने त्यांचा व्यापार वाढीस लागला. त्यामुळे कच्च्या मालासाठी अधिक बाजारपेठा उपलब्ध झाल्या आणि त्यातून पक्का माल तयार करून तो माल देश विदेशात पोहोचू लागला.
एकंदरीतच आपल्या समाजाचा दर्जा उंचावण्यास मदत झाली. पुढचा मुद्दा आहे राष्ट्रवादाची चळवळ. या काळात इंग्रजी भाषेचा प्रामुख्याने शिक्षणात वापर वाढला आणि त्यामुळे हा इंग्रजीचा वापर वाढल्याने राष्ट्रवादाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हा इंग्रजी विषय महत्त्वाचा ठरला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चळवळीला जणू चालनाच मिळाली. सर्व भारतीय समाजात एकजूट निर्माण झाली त्यामुळं आणि ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध असंतोषाच्या उद्रेकामुळे चले जाव चा पुकारा केला गेला आणि एकंदरीतच भारतीयांच्या स्वातंत्र्य लढ्याला प्रचंड गती मिळाली. यामुळेच 19व्या शतकामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला. पुढचा मुद्दा आहे समाज सुधारणेच्या चळवळी. या काळात समाजातील वरच्या स्तरातील शिक्षित लोक समाजातील कालबाह्य झालेल्या, समाजाची प्रगती रोखणाऱ्या, अनिष्ट प्रथा दडपणाऱ्या, प्रतिगामी म्हणजे जुन्या प्रथा परंपरा नष्ट करून सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या कामामध्ये काही समाजशास्त्रज्ञ किंवा हे शिक्षित लोक जे आहेत ते अग्रभागी होते. त्यांचा प्रयत्न सतत चालूच होता, संघर्ष चालूच होता. अनेक जण दुर्बल व्यक्तींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून संघर्ष करत होते. तसेच आर्य समाजासारखा समाज किंवा त्यांच्या संघटना या वैदिक परंपरांचे पुनरुज्जीवन करण्यात आणि वैदिक ज्ञान सत्य घटनावर आधारित असल्याने पुन्हा समाजाने वेदाकडे वळावे यासाठी आधुनिक अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. आणि त्यामुळं म्हणजे काही समाज या वेदाकडे म्हणजे सत्य ज्ञानावरती आधारित असलेल्या ज्ञानाकडे वळलेला आपल्याला दिसून येतो. या समाज सुधारणेच्या चळवळींची स्थापना अनेक समाजशास्त्रज्ञांनी केलेली दिसून येते. त्यामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केली. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. हरिजन सेवक संघाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना ॲनी बेझंट यांनी केली. त्याचबरोबर सेवा सदन याची स्थापना बेहरामजी मलबारी यांनी केली. धर्मसभेची स्थापना राधाकांत देब यांनी केली. वहाबी चळवळीची स्थापना सईद वली उल्लाह यांनी केली. सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंटची स्थापना इरोदे व्ही रामस्वामी पेरियार यांनी केली. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सामाजिक कायदे. आता सामाजिक कायद्यामध्ये आपण पाहतो की प्रचलित समाजामध्ये अनेक कुप्रथा अस्तित्वात होत्या. जसजसा काळ बदलतो तसतशा समस्याही बदलताना आपल्याला दिसतात. ब्रिटिशांनी भारतीयांबरोबर असमानतेचे धोरण स्वीकारले होते. हे धोरण अन्याय, दडपशाही व शोषण करण्यास कारणीभूत ठरले. त्यामुळे भारतातील अज्ञान, निरक्षरता व दुर्बल घटकांचे शोषण दूर व्हावे म्हणून या काळामध्ये काही कायद्यांचा संबंध सामाजिक न्याय, समाज कल्याण, सामाजिक सुधारणा, दुर्बल घटकांना संरक्षण यांच्याशी जोडले गेले. या समाज सुधारणांचा प्रयत्न करणारे गट, संघटना वाढल्यामुळे या एकीच्या बळामुळे प्रचलित चालत आलेल्या या दृष्ट वाईट प्रथा परंपरावर बंदी आणणारे काही कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर
दडपण आणणे या संघटनांना शक्य झाले आणि त्यातूनच काही महत्त्वपूर्ण कायदे अंमलात आलेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये 1829 मध्ये सती प्रतिबंधक कायदा अंमलात आला. 1843 मध्ये इंडियन स्लेव्हरी कायदा अंमलात आला. 1850 मध्ये कास्ट डिसेबिलिटी रिमूव्हल कायदा अस्तित्वात आला. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा आला. 1870 मध्ये स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायदा अंमलात आला. 1872 मध्ये स्पेशल मॅरेज कायदा अस्तित्वात आला. त्याचबरोबर बालविवाह विरोधी कायदा अस्तित्वात आला. अशा कायद्याच्या आधारे आपल्या समाजातील वाटचाल चालू झाली. यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत या भागाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. यानंतरच्या काळात एक स्वतंत्र देश या नात्याने भारताच्या ध्येय धोरणामध्ये अनेक बदल होत गेले. प्राचीन संस्कृती आणि ब्रिटिश काळाच्या संमिश्र परिणामातूनच आपले सद्यस्थितीतील विचार, वागणूक, गरजा, ध्येय धोरणे, उद्दिष्टे यांनी आपली विशिष्ट अशी विकासात्मक संस्कृती बनलेली आपल्याला दिसून येते. या विकासामुळेच आपल्याला नवीन आव्हाने, नवनवीन संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या संधी किंवा हे बदल आपल्याला पुढे जाण्यासाठी भारताच्या संविधानातील काही तत्वे, मूल्ये ही समाजाला मार्गदर्शक ठरली आणि त्यामुळेच इष्ट व अनुकूल बदल, लोकांचे कल्याण, सर्वांचा विकास ही उद्दिष्टे गाठण्यास मदत झाली. अशी पहिली महत्त्वपूर्ण घटना म्हणजे भारताचे संविधान होय. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1946 रोजी मसुदा समितीची स्थापना केलेली आहे. त्यामध्ये आपल्या भारत देशातील वैविध्यतेचा आदर केलेला आपल्याला दिसून येतो. तसेच हे संविधान उदारता, समानता, बंधुता या सर्व धर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता म्हणजेच सर्व धर्माच्या लोकांचा आदर करणे या मूल्यांचा आदर करते. ऑगस्ट 2019 मध्ये जम्मू आणि प्रांताला विशेष दर्जा देणारे कलम 370 हेही ह्या संविधानाने रद्द केलेले आपल्याला दिसून येते. दुसरा मुद्दा आहे कायदे. आता स्वातंत्र्योत्तर भारतातील कायद्यांचा विचार करता आपल्याला असे दिसून येते की 1954 मध्ये स्पेशल मॅरेज कायदा झालेला दिसून येतो. 1955 मध्ये हिंदू कोड बिल हा कायदा झालेला आहे. त्यानंतर अजून 1955 मध्ये अनटचेबिलिटी कायदा आणि 1976 मध्ये या कायद्याचे नाव बदलून प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स म्हणजेच शॉर्टमध्ये PCR ॲक्ट असे नामकरण करण्यात आले. 1956 मध्ये द सपरेशन ऑफ इमॉरल ट्रॅफिक इन वुमेन अँड गर्ल्स कायदा, त्याला शॉर्टमध्ये SITA असं म्हटलं जातं, हा कायदा संमत झाला. 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अंमलात आला. 1971 मध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी शॉर्टमध्ये MTP असं म्हटलं जातं, हा कायदा अंमलात आला. 1985 मध्ये नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कायदा अंमलात आला. 1986 मध्ये चाइल्ड लेबर कायदा अस्तित्वात आला. 1995 मध्ये पर्सन्स विथ डिसेबिलिटीज कायदा अंमलात आलेला दिसून येतो. 2005 मध्ये प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स कायदा अस्तित्वात आला. 2012 मध्ये प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस
कायदा, त्यालाच शॉर्टमध्ये POCSO असं म्हटलं जातं. या कायद्यामध्ये 2019 मध्ये सुधारणा करण्यात आली. 2013 मध्ये प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ॲज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रिहॅबिलिटेशन कायदा अस्तित्वात आला. 2015 मध्ये ज्युवेनाईल जस्टिस, 2019 मध्ये ट्रान्सजेंडर पर्सन्स कायदा अस्तित्वात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्थेचा विचार करता स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या एकंदरीत विकासाला सुरुवात झाल्याचे दिसून येते. ते म्हणजे देशाच्या आर्थिक विकासासाठी 1951 ते 2017 या काळात विविध पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या. या प्रत्येक योजनेची उद्दिष्टे मात्र स्वतंत्र होती. यावरून राजकीय यंत्रणा आणि अर्थव्यवस्था या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात हे दिसून येते. कारण अर्थव्यवस्थेसंदर्भातील निर्णय हे सरकारी ध्येय धोरणांशी सुसंगत असतात आणि याचा परिणाम म्हणजे 1991 मध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया घडून आली. त्यामुळे जग ही एक जणू बाजारपेठच निर्माण झाली. तसेच 2014 सालापासून चलनबंदी, वस्तू आणि सेवा कर, ज्याला आपण GST म्हणतो, हा कायदा, तसेच विविध जनकल्याण योजना, सीमारहित व्यापार म्हणजेच देश विदेशात व्यापार करणे शक्य झाले. एवढेच नव्हे तर आज स्वच्छ भारत मोहीम आणि उद्योजकांनाही प्रोत्साहन मिळताना आपल्याला दिसत आहे. यानंतर शिक्षणाचा विचार करता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून अंगणवाडी, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, स्वायत्त संस्था, IIT, IIM असे अनेक व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था, मुक्त शिक्षण देणाऱ्या संस्था इत्यादीमुळे शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे या शैक्षणिक संस्थांच्या बरोबरच शिकणाऱ्यांची संख्येतही लक्षणीय वाढ झालेली आपण पाहतोच आहोत. शिवाय स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने इंग्रजी ही विश्वव्यापी भाषा असल्यामुळे शालेय अभ्यासक्रमात इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले दिसून येते. त्यामुळे अध्ययन अध्यापनात अधिक महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते इंग्रजी भाषेला. यामुळे आपल्या संविधानातही हिंदी, इंग्रजी व प्रादेशिक भाषेला अधिक महत्त्व असल्याचे दिसून येते. भारतात आज अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळा, महाविद्यालये निघालेली आपण पाहतोच आहोत. त्यातून अनेक वैद्यकीय, अभियांत्रिकी, वाणिज्य, स्थापत्य इत्यादी क्षेत्रात इंग्रजीतून अध्ययन अध्यापन केले जाते. अनेक विद्यार्थीही बाहेर पडताना आपल्याला आज दिसून येतात. त्यातच 1991 मध्ये जागतिकीकरणाची प्रक्रिया झाल्याने ही जागतिकीकरणामुळे व्यवसाय, व्यापाराचे व्यापक स्वरूप लक्षात घेता इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व आलेले दिसून येते. पुढचा मुद्दा राजकीय यंत्रणा. आपल्याला माहित आहे की आपला भारत देश हा लोकप्रिय लोकशाही देश आहे. येथे लोकशाही तत्वांचे अनुसरण करणारी राजकीय यंत्रणा अस्तित्वात आहे. येथील सरकारचा कारभार चालवण्यासाठी एक म्हणजे कार्यकारी मंडळ आणि दुसरं म्हणजे कायदे मंडळ आणि तिसरी संस्था आहे न्याय व्यवस्था. असे तीन प्रमुख आधारस्तंभावरतीच आपल्या सरकारचा कारभार सुरळीत चालू असतो. शिवाय आपण लोकशाही पद्धतीवर आधारलेले सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे तत्वही स्वीकारलेले आहे. त्यामुळे येथे कायद्याच्या दृष्टीने सर्व नागरिक समान आहेत आणि म्हणूनच भारताने मुक्त आणि न्याय्य निवडणुकांचे तंत्र स्वीकारलेले आहे. भारतात तरुणांची संख्या जास्त आहे हेही आपल्याला माहीत आहे. त्यात 18 ते 21 वयोगटातील तरुण हे सुशिक्षित आहेत व ते
सुशिक्षित असल्यामुळे परिवर्तनाची नांदी म्हणजेच लाटही बनू शकतात. परिवर्तन करणं हे त्यांच्याच हातात असतं. तसेच या तरुणांच्या मध्ये लोकशाहीच्या शिक्षणाचा प्रसार झाल्यास भविष्यात लोकशाहीची उत्तम लक्षणे व नेतृत्व देशाला मिळू शकेल. म्हणून भारतीय संविधानाने 18 वर्षावरील प्रत्येक नागरिकास मतदानाचा अधिकार दिलेला आहे. येथे बहुपक्षीय पद्धत प्रचलित आहे, हेही आपल्याला माहीत आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपली राज्यव्यवस्था ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार या 2 विभागात विभागलेली आहे. या दोन्ही विभागांची ध्येय धोरणे आणि राजकीय हेतू मात्र स्वतंत्र असतात. त्यांच्यात मतभेद किंवा भिन्न दृष्टिकोनही असू शकतात. त्यामुळे विरोधी पक्षांची सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवणे ही जबाबदारी असते. त्यामध्ये सहमती ही लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचे मूल्य समजले जाते. तर अशा प्रकारे आपण या प्रकरणातून भारतीय समाजाचा यथार्थ परिचय करून घेतलेला आहे. पुढील भागात या प्रकरणावरील प्रश्नोत्तरे देणार आहोत. त्यामुळे काय होईल की तुमच्या अध्ययनाला अधिक गती प्राप्त होईल. तोपर्यंत धन्यवाद.